मुंबईतील बॅलेट पियर परिसरामध्ये 2:30 वाजता भीषण आग लागली आहे। सध्या आपण त्याच ठिकाणी आहोत आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती अग्निशमन दल हे रात्री 2:30 वाजल्यापासून इकडे उपस्थित आहे। आपण आता दाखवू शकतो हीच ती बिल्डिंग आहे ज्या इमारतीमध्ये रात्री 2:30 वाजता भीषण आग लागली होती आणि याच बिल्डिंगमध्ये मुंबईतील ईडीचं ऑफिस आहे आणि याच ऑफिसमध्ये आपण पाहिलं असेल अनेक राजकीय नेते मोठमोठे व्यावसायिक हे चौकशीसाठी येत असतात आणि याच इमारतीमध्ये रात्री 2:30 वाजता भीषण आग लागली। सध्या आपण बघू शकतो कशा प्रकारे पाणी हे अग्निशमन दलाकडून मारण्यात येत आहे आणि ते आपल्या दृश्यांमध्ये देखील दिसू शकत आहे की कशा प्रकारे पाणी हे येत आहे। सुमारे 10 अग्निशमन दलाच्या गाड्या या इकडे रात्री 2:30 वाजल्यापासून उपस्थित आहेत आणि आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। सध्याची जी परिस्थिती आहे त्यानुसार आता धूर हा मोठ्या प्रमाणावरती आहे। अजून देखील आग कशामुळे लागली याचं कारण समोर आलं नाहीये, पण मोठ्या प्रमाणावरती अग्निशमन दलाच्या गाड्या या इकडे उपस्थित आहेत आणि रात्री 2:30 वाजल्यापासूनच अग्निशमन दलाच्या लोकांकडून ही आग विझवण्याचा प्रयत्न करू शकत होतो। सध्या दृश्यांमध्ये मी आपल्याला दाखवू शकतो कशा प्रकारे आग ही विझवली जात आहे। अजून देखील काही प्रमाणात आग ही या बिल्डिंगमध्ये आहे, त्यामुळे अग्निशमन दल हे प्रयत्न करत आहे ती आग विझवण्याचा आणि मोठ्या प्रमाणावरती धूर हा या बिल्डिंगमधून बाहेर येताना दिसत आहे। त्याचबरोबर या बिल्डिंगमध्ये ईडीचं ऑफिस आहे आणि ईडीच्या ऑफिसमध्ये अनेक वेळा राजकीय नेते असतील व्यावसायिक असतील हे चौकशीसाठी येतात आणि मोठ्या प्रमाणावरती कागदपत्र असतील फायली असतील हे देखील या ऑफिसमध्ये उपस्थित आहेत। त्यामुळे हे बघण्यासारखं राहील की नेमके आगीचं कारण काय आहे हे काही वेळातच स्पष्ट होऊ शकतं। कॅमेरामन अजित शिवतरकर सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।